आज आपण घरच्या गाईच्या म्हशीच्या दुधापासून पनीर बनवणार आहोत. तर इथं मी थोडंसं पाणी घेतले, अर्धा कप. हे पातेल्याच्या बुडाला पाणी घालायचं. आणि इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. घट्ट दूध असतं म्हणून म्हशीचं दूध वापरलं. इथं आपण 1 लिटर दूध घेतलं. आपण पाहूयात 1 लिटर दुधापासून किती पनीर बनते ते. तर आता हे आपण दूध गरम होण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत. त्यानंतर यामध्ये बाकीचे व्हिनेगर किंवा लिंबू टाकून आपण याचं पनीर बनवणार आहोत. आता इथं मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि यावरती दूध ठेवले. आता दूध गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालून आपण पनीर बनवणार आहोत, किंवा आपण यामध्ये व्हिनेगरसुद्धा वापरू शकतो, पण मी इथं लिंबाचा रसच वापरणार आहे. दुधाला उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपण इथं अर्धा वाटी छोटी म्हणजेच मोठ्या 2 लिंबाचा रस घेतला आहे, किंवा व्हिनेगर असेल तर 2-3 चमच व्हिनेगर वापरायचं. या दुधात टाकले तर दूध फुटले जाईन. आपण त्याला हलवत राहायचं सारखं. लगेच काही मिनिटांनी 3 ते 4 मिनिटामध्ये दूध फुटून आपलं अशा प्रकारे इथं आपलं दूध फुटून येते. पनीर वेगळं केलेलं आहे. तर आता आपल्याला कापडावरती गाळून घ्यायचं आणि त्यात आपण गॅस बंद करणार आहोत. तर माझ्याकडे एक रुमाल आहे. आपल्याला आहेरात जो मिळतो तसे रुमाल आपल्या प्रत्येकाकडे उपलब्ध असतात घरी. तर असा कॉटनचा असेल, कॉटन किंवा पॉलिस्टर घेतला तरी चालते. याला ओला करून घ्यायचं आणि यावरती आपण आता पनीर काढून घेणार आहोत. किंवा तुमच्याकडे कुठलाही स्वच्छ असा कापड असेल, पांढरा किंवा कुठल्याही कलरचा पण स्वच्छ असं कॉटनचं वगैरे. तर आता या रुमाल घेतलेले, यामध्ये आता आपण असं चाळणी ठेवली आहे. चाळणीवर रुमाल टाकला. आता यामध्ये आपण पनीर काढून घेणार आहोत. तर यामध्ये असं ओतून घ्यायचं आपल्याला. मोठा टोप घेतला तर खालचं पाणी जमावायला सोपं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही पनीर काढलेले लावून आता असा गोळा बनवून ठेवणार आहोत. तर आपण त्यातून शेंगदाण्याचं कूट घेतलेले. भाजी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आपल्याला असं वरून घालायचं आहे आणि ते एकदा मिक्स करून घेऊयात. आणि अजून 5 मिनिटासाठी आपल्याला याला झाकण टाकून झाकण लावून शिजू द्यायचं. त्या प्रकारे इथं आपण पनीर काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थंड पाणी घालणार आहोत. थंड पाण्याने एकदा स्वच्छ असं पनीर आपल्याला धुवून घ्यायचं आणि आता आपल्याला याला असं बांधून ठेवायचं आहे. पनीरचं पाणी निघालेलं जे आहे ते आपण थंड झाल्यानंतर झाडांना, रोपांना वगैरे वापरू शकतो. तर अशा प्रकारे 1 लिटरमध्ये काही फारसं पनीर निघालेलं नाही आपल्याला. तर यामध्ये आपलं थोडीशी भाजी होऊन जाते. तर याला आता आपल्याला असं गोल याचं असं पोटली बनवून घ्यायची आणि मग याला आपल्याला एखादं वजनदार यावरती दगड किंवा पाण्यानं भरलेलं छोटीशी कळशी वगैरे आपण ठेवू शकतो. यावरती वजनदार थोडंसं पातेलं वगैरे पाण्यानं भरलेलं ठेवायचं. तर अशा प्रकारे मी त्याचा असं हातानेच गोळा याला असं प्रेस करून घ्यायचं. करू शकता तुम्ही. यावर थोडंसं वजन ठेवायचं. खूपच कमी निघालेलं आहे पनीर 1 लिटर दुधामधून. कधी कधी दुधात भरपूर पाणी नसलं तर भरपूर पनीर निघतं, तर दुधात जर पाणी असेल तर खूप कमी निघतं. तर याला आता असंच ठेवणार आहे मी. याला दाब देऊन नंतर तुम्हाला दाखवते पनीर कसं झालं. तर आपल्याला इथे पनीर मिळालेलं आहे पहा. 1 लिटर दुधामधून इतकं पनीर आहे. खूपच कमी, म्हणजे एका माणसाला पुरेसं होईल इतकंच आहे हे. जर जास्त पाणी असेल दुधात तर खूप पनीर कमी निघतं आहे, आणि पाणी जर नसेल दुधात तर भरपूर असं पनीर निघते. तर मी तुम्हाला याच्या वड्या कापून दाखवते. तर आपण या पनीरच्या वड्या करून घेणार आहोत. खूप छान पनीर झालेले, पण कमी प्रमाणात झालेले. बाजारपेक्षा अगदी हे प्युअरच आहे. पण आपण जर 2 लिटर दूध घेतलं तर भरपूर असं पनीर होते. तर ते 1 लिटर दुधापासून आपल्याला मोजमाप तर करता येणार नाही. याचं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं इतकंच पनीर आहे. तर वड्या खूप छान झालेल्या होत्या पनीरच्या. पनीर तसं खूप छान दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारचं असं पनीर आहे.
तर या वाटीमध्ये मी टाकून पाहते. तर एक अर्धी वाटी आपल्याला इथं पनीर मिळालेलं आहे.